एखादा देश फक्त 38 मिनिटात युद्ध हरू शकतो का? होय, सन 1896 मध्ये झांझिबार या बेटावर ब्रिटिशांची सत्ता होती आणि त्यांनी गादीवर सुलतान अहमेद बिन दुवेनीला बसवलेलं होतं. पण 25 ऑगस्ट 1896 रोजी दुवेनीचा मृत्यू झाला आणि त्यानंतर गादीवर सुलतान खालिद बिन बरगज बसला. पण ब्रिटिशांना तो नको होता, कारण तो त्यांच्या नियंत्रणाखाली नव्हता. ब्रिटिशांनी त्याला सांगितले की गादी खाली कर, नाहीतर आम्ही युद्ध करू. पण खालिदने ब्रिटिशांना सरळ नकार दिला आणि स्वतःला राजवाड्यात बंदिस्त करून घेतलं. आणि त्याच्याकडे 28 सैनिक, काही तोफा आणि एक नौदल जहाज होतं. आणि 2 दिवसानंतर 27 ऑगस्ट 1896 रोजी सकाळी 9:02 ब्रिटिशांनी झांझिबारच्या राजवाड्यावर बॉम्ब फेकायला सुरुवात केली आणि ब्रिटिश सरकार आणि झांझिबारचा राजा यांच्यामध्ये युद्धाला सुरुवात झाली. आणि फक्त 38 मिनिटातच झांझिबारचा राजवाडा उद्ध्वस्त झाला. झांझिबारचं नौदल जहाज बुडालं आणि खालिदचे सैनिक पळून गेले. सकाळी 9:40 झांझिबारने शरणागती पत्करली आणि खाली जाऊन जर्मन दूतावासात लपला. या युद्धात झांझिबारच्या बाजूने तब्बल 500 मृत्यू झाले, तर दुसरीकडे ब्रिटिशांकडून फक्त एकच सैनिक जखमी झाला. आणि तेव्हापासून आतापर्यंत ह्याच युद्धाला जगातील सर्वात छोटं युद्ध म्हणून मानलं जातं. तर तुम्हाला हे अगोदर माहिती होतं का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.